निवडणूक रोखे योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय। निनावी निवडणूक रोख्यांमुळे माहिती अधिकाराचं हनन होतंय म्हणत सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक रोखे योजना रद्दबातल। नव्यानं निवडणूक रोखे जारी करण्यासही स्थगिती। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार। अजित पवार की शरद पवार गटाचे आमदार अपात्र ठरणार, या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं उद्यापासून 2 दिवसीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार अधिवेशनाची सुरुवात। 2 दिवस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार। भाजपा हा फुगलेला बेडूक, तो कितीही फुगला तरी बैल होणार नाही, हे प्रत्येक वेळी आकडे फुगवून सांगतात। संजय राऊत यांची भाजपवर टीका। शेतकऱ्यांना मूर्ख समजता का, भाजपला राऊतांचा सवाल। 16 आणि 17 फेब्रुवारीला लोणावळ्यामध्ये काँग्रेसचं चिंतन शिबिर, मात्र त्यापूर्वीच काँग्रेसमधील एक वेगळीच खदखद समोर। चिंतन शिबिरामध्ये प्रदेश सचिवांना निमंत्रण नसल्यामुळे सर्व प्रदेश सचिवांनी नाराजी व्यक्त केली। वरिष्ठांकडे तक्रारही केली जाणार आहे। काँग्रेस आमदारांची विधान भवनात थोड्याच वेळात बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सगळ्या आमदारांना व्हीप जारी। आतापर्यंत 22 आमदार बैठकीला उपस्थित। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। काही आमदार बैठकीला कामानिमित्त गैरहजर राहणाऱ्या आमदारांनी कल्पना दिली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची गैरहजर आमदारांबाबत माहिती। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नांदेड शहर काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त। नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच, रोहिणी खडसेंची पक्ष आणि चिन्हाबाबत प्रतिक्रिया। महिला आयोग संरक्षण दलामध्ये महिलांचा सहभाग हा शरद पवारांमुळेच, त्यामुळे शरद पवार हवेत, अजित पवारांना टोला लगावला। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6वा दिवस, प्रकृती खालावली, मात्र डॉक्टरी उपचारांना जरांगेची मनाई। उपोषणस्थळी नागरिकांची मोठी गर्दी। अधिसूचनेची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा। मनोज जरांगेंची मराठा समाजाला गरज आहे, त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, बबनराव तायवाडेंनी भावना व्यक्त केल्या। सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याचं सरकारनं कोर्टात सांगितल्यानं आम्ही अस्वस्थ असल्याचीही प्रतिक्रिया। नारायण राणेंनी मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा परभणीमध्ये मराठा बांधवांकडून निषेध। जिंतूरमध्ये घोषणाबाजी करत नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। बेनामी मालमत्ता प्रकरणामध्ये छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा। आयकर खात्यानं दाखल केली होती तक्रार। 2 महिन्यांपूर्वी हायकोर्टानं या प्रकरणातील तक्रार रद्द केल्यानं सदरचा तपास बंद करण्यावरती सत्र न्यायालयाकडून शिक्कामोर्तब। रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्याच्या मागणीवरती आज निर्णय। कोर्टाच्या निर्णयाआधी तुपकरांचा निर्धार मिळावा। तुपकरांना पुन्हा जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार, याकडे सगळ्यांचं लक्ष। शिवसेना नेते बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। 2 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती। ठाकरे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना घोलप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। आपण त्यांच्यावर काहीही बोलणार नाही, सामान्य नागरिक उद्धव ठाकरेंसोबत, बबन घोलप यांच्या राजीनाम्यावरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पहिल्यांदाच शरद पवारांना निवडणुकीमध्ये पाडण्याबाबत भाष्य। सका पाटलांचा प्रचार करताना पाटलाला पाडलं पाहिजे असं लिहून ते प्रचार करत होते, आता का असं लिहून प्रचार केला पाहिजे, अजित पवारांचं वक्तव्य। पुतण्या गद्दार निघाला, काका माफ करा, चूक झाली असं बोलण्याची वेळ येईल, मात्र यावेळेस 2019 सारखी माफी मिळणार नाही। एक्स मीडियावर पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। वाढदिवसानिमित्त जयंत पाटील यांचं जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। पुण्यातील केके मार्केट चौकात शरद पवार गटाचे कार्यकर्ते विकास चव्हाण यांनी बॅनर्स लावले। मुंबईमध्ये 1 मार्चपासून 10% पाणी कपात करण्याचा जलविभागाचा प्रस्ताव। महापालिकेचं राखीव पाण्यासाठी राज्य सरकारला पत्र। सरकारनं राखीव साठा देण्यास परवानगी न दिल्यास पाणी कपात अटळ। अतिरिक्त पाणीसाठा इतरत्र वापरला जाऊ नये म्हणून पालिकेचं जलसंपदा विभागाला पत्र। धरणांमधील पाणीसाठा 15%वर गेला तरच अतिरिक्त पाण्याची गरज भासते, तसंच अतिरिक्त साठाही कमी पडला तरच पाणी कपात। आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची माहिती। 10वी-12वी परीक्षेसाठी बोर्डाकडून समुपदेशकांची नियुक्ती। परीक्षा कालावधीमध्ये नकारात्मक विचारानं किंवा परीक्षेच्या भीतीनं मानसिक दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी मोबाईलद्वारे मार्गदर्शन करणार। 10वी-12वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा आजपासून देशभरातून 35 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार। पेपर लीक अथवा परीक्षेची तारीख बदलल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा।
प्राथमिक शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस मालकांचा विरोध. सक्ती केल्यास स्कूल बसचं भाडं 25 ते 40% वाढवण्याचा इशारा. राज्य सरकारकडून शालेय पोषण आहारामध्ये अखेर बेदाण्याचा समावेश. सरकारच्या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. एसआरए प्रकल्पातील घरांची विक्री करण्यासाठीचा कालावधी 10 वर्षांवरून 5 वर्ष कसा केला. मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल. सरकारच अशा प्रकारे घरविक्रीला प्रोत्साहन देत राहिलं तर मुंबई झोपडपट्टी मुक्त होणार कशी. न्यायालयानं सरकारला फटकारलं. पूर्णा आणि परभणी शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून पाणी सोडलं जाणार. 1 दशलक्ष घनमीटर इतकं पाणी पूर्णा नदी पात्रामध्ये सोडलं जाईल. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या हरणबारी धरणातून सटाण्याच्या मोसम नदी पात्रामध्ये दुसरं आवर्तन. ऐन टंचाईच्या काळात पाणी सोडल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली. रब्बी पिकांनाही संजीवनी. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. अटल सेतूवरून दिवसाला 70,000 वाहनं धावणं अपेक्षित असताना महिन्याभरामध्ये केवळ 8,12,000 वाहनं महिन्याभरात धावली. 13 कोटींच्या महसुलाची कमाई. कर्जाची परतफेड करण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता. नागपूरमध्ये तडीपार गुंडाची सिनेस्टाईल पाठलाग करून हत्या. सूरज उर्फ बिहारी महतो असं मृत गुंडाचं नाव, तर विपिन कुमार गुप्ता असं आरोपीचं नाव. आरोपी विपिन कुमारला अटक. नागपूरमध्ये 1 फेब्रुवारीपासून हत्येची ही 9वी घटना आहे. भंडाऱ्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या 2 सख्ख्या भावांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई. दोघांची कारागृहामध्ये रवानगी. हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत, शस्त्र बाळगणं, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, खंडणी असं दोघांवरती विविध गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये मुलीला पळवून नेत तिच्याशी लग्न करणाऱ्या तरुणावर बापानं गोळ्या झाडल्या. घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू. पोलिसांनी फरार पित्यासह साथीदाराला ताब्यात घेतलं. राज्यातील 1 लाखाहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांचा गरिबांच्या धान्यावर डल्ला. आधार कार्ड रेशन कार्डला लिंक केल्यामुळे घोटाळा उघडकीस. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील काही सीसीटीव्ही फुटेज समोर. या सीसीटीव्हीमध्ये कार्यक्रमाआधी घोसाळकर मॉरिसच्या कार्यालयाबाहेर उभे असतानाची आणि नंतर गोळीबार झाल्यानंतर अभिषेक घोसाळकरांना उचलून घेऊन जातानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद. प्लास्टिकचा कचरा करू नका असा सल्ला एक वाघीण देतेय. हा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्यालाही याची जाणीव होईल. चंद्रपूरच्या निमढेला बफर क्षेत्रामध्ये नयनतारा नावाची वाघीण पाण्यातून प्लास्टिकची बाटली बाहेर काढतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात श्री संत वाळूमामा पालखी आणि रिंगण सोहळा. राष्ट्रवादीचे रोहित पाटील यांच्या हस्ते रिंगण सोहळ्याचं उद्घाटन. माऊलींचा अश्व आणि गज, ढोल, तुळशी वृंदावन, माऊली माऊलीचा गजर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. विदर्भातील पहिली आस्था एक्सप्रेस शेगावहून अयोध्येकडे रवाना. या विशेष रेल्वेमध्ये अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील भक्त अयोध्येसाठी रवाना झाले. वाशिममध्ये संत सेवालाल महाराज यांच्या 285व्या जयंतीनिमित्त धर्मपीठ भक्तिधाम इथे भव्य शोभायात्रा. धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज यांची प्रमुख उपस्थिती. यात्रेमध्ये बंजारा समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. कुस्तीपटू साक्षी मलिकचा केंद्र सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा. साक्षीनं तिच्या एक्स हँडलवरती व्हिडिओ शेअर करत भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंग आणि त्यांच्या समर्थकांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारच्या दौऱ्यावर. कतारमधील भारतीयांनी जल्लोषात स्वागत केलं. कतारच्या विदेश मंत्र्यांसोबत मोदींनी द्विपक्षीय चर्चा केली. अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचीही मोदी भेट घेणार आहेत. शेतकरी आज पंजाबमध्ये रेल रोको करणार. दुपारी 4 वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅकवर आंदोलन. 3 तासांसाठी पंजाबमधले सगळे टोल नाके फ्री केले. आज शेतकरी आणि सरकारमध्ये पुन्हा चर्चेची फेरी. चंदीगडमध्ये आज संध्याकाळी चर्चा होणार. दिल्लीला जाण्यासाठी शेतकऱ्यांचा 3ऱ्या दिवशीही शंभू बॉर्डरवर ठिय्या. दिल्ली हरियाणामधील सिंधू बॉर्डर पोलिसांनी सील केली. सीमेवरील सूचना फलकही काढले. दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवानही तैनात. सीट शेअरिंगवरती दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये चर्चा अयशस्वी. काँग्रेस सगळ्या 7 जागांवर उतरवणार उमेदवार. आम आदमी पार्टी फक्त 1 जागा काँग्रेसला देण्यास तयार झाली होती. दिल्ली विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेनांना 20 मिनिटांच्या भाषणात 9 वेळा गोंधळामुळे थांबावं लागलं. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार. सोनिया गांधींच्या जागेवर उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती. T20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन. बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शहा यांनी घोषणा केली. जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका या 2 देशांमध्ये यंदाचा T20 वर्ल्ड कप खेळवला जाईल.
आपलं सौभाग्य आहे की अयोध्येतील राममंदिरापाठोपाठ आज आपण अबुधाबीतल्या या भव्य मंदिराचं उद्घाटन करतोय। आपल्याला एका गोष्टीचा अभिमान आहे की आपण भारत मातेचा सर्वात मोठा पुजारी आहोत। देशातला प्रत्येक नागरिक हे आपलं आराध्य दैवत। मंदिर उद्घाटनात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। ओडिशाच्या भुवनेश्वरहून कटककडे जाणारी बस सायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात उलटली। बस कंडक्टरचा मृत्यू तर अन्य 12 प्रवासी जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।